नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। माहिती व जनसंपर्क महाराष्ट्र शासनामार्फत एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम राबवावी, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे। आणखी त्यांनी काय सांगितलं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। तर बघू शकता, 17 ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली लाभ वितरण कार्यक्रम घेण्यात यावे। म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याचे वितरण येत्या 17 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे। दिनांक 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणे केलेल्या त्या बँक खात्याशी थेट लाभ होणार आहे। म्हणजे 17 तारखेला ज्या महिलेचं आधार कार्ड बँकशी लिंक आहे त्या महिलांना 17 तारखेला पहिला हप्ता मिळणार आहे। ज्या पात्र महिलांचा बँक खात्याशी आधार जोडणी नाही अशा लाभार्थ्याच्या खात्यामध्ये आधार क्रमांक जोडून घेण्याचा जिल्ह्यात विशेष शिबिराचा आयोजन करण्यात येणार आहे। म्हणजे ज्या महिलांचे बँक खात्याशी आधार कार्ड जोडलेले नाही तर त्यासाठी जिल्ह्यामध्ये एक योजना शिबिराचे आयोजन सुद्धा करण्यात येणार आहे। आधार जोडणी झाल्यावर या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये योजनेचा लाभ मिळणार आहे, असेही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे। तर आणखी काय अपडेट आहे ती आपण बघूया। या योजनेमध्ये आतापर्यंत 1,35,00,000 लाभार्थ्यांची यादीसुद्धा तयार झालेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत 1,35,00,000 लाभार्थ्यांची यादी तयार झालेली आहे। या योजनेचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्याशी DDP मार्फत लाभ होणार आहे। म्हणजे ज्या महिलेचे बँक खात्याशी आधार कार्ड लिंक आहे त्या महिलांना DDP मार्फत याचा लाभसुद्धा होणार आहे। पात्र झालेल्या लाभार्थीपैकी सुमारे 27,00,000 लाभार्थी महिलेच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाही। म्हणजे आतापर्यंत 27,00,000 लाभार्थी महिला पात्र झाले आहे, पण त्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड जोडले गेलेले नाही। तर यासाठी बँक खात्याशी आधार क्रमांक जोडणीची विशेष मोहीम प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवावी। कोणत्याही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे सुद्धा तटकरे यांनी म्हटलेले आहे। त्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्स मदत घेण्यात यावी। येत्या 17 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत, अशा सूचनासुद्धा तटकरे यांनी दिलेल्या आहे। तर पुढे काय अपडेट आहे ती बघूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे। म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता, पण त्यानंतरसुद्धा याची प्रक्रिया निरंतर चालणार आहे। तर 31 ऑगस्ट नंतर झालेले पात्र लाभार्थी या योजनेचा लाभ मिळणार आहे, असेही तटकरे यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर त्याची प्रक्रिया पुढे निरंतरसुद्धा चालणार आहे। तर 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा त्याची प्रक्रिया चालणार आहे, असं सुद्धा तटकरे यांनी म्हटलेलं आहे। तर आणखी पुढे काय अपडेट आहे ते सुद्धा बघूया। बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांना बँक खात्यामध्ये येत्या 17 ऑगस्ट रोजी लाभाचे 2 हप्ते मिळणार आहे। म्हणजे ज्या महिलांचे आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक आहे तर त्या महिलांना 17 तारखेला लाभाचे 2 हप्ते मिळणार आहे। म्हणजे महिलांना 3,000 रुपये 17 तारखेला मिळणार आहे। परंतु ज्या महिलेचे बँक खात्याशी आधार कार्ड जोडलेले नाही अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडल्या गेल्यानंतर लाभाचा त्यांना रक्कम मिळणार आहे। तर पुढे आणखी काय अपडेट आहे ते सुद्धा बघूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक 1 ऑगस्ट नंतर येणाऱ्या अर्जाची मान्यतेची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जाची छाननीसाठी सुधारित ॲप्लिकेशन तयार केले आहे। या संबंधित प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक स्तरावर अधिकारी देण्यात आले आहेत। या संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांची प्रशिक्षण देण्यात आले असून हे नवीन ॲप्लिकेशन वापरायला सोपे आहे। या ॲप्लिकेशनमध्ये वार्डस्तरीय विधानसभा निहाय आकडेवारी उपलब्ध होणार आहे, असेही यादव यांनी सांगितलेले आहे। तर मित्रांनो, अशी माहिती आहे। ही माहिती आपल्याला आवडलेली असेल तर इतरांना शेअर करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि या अगोदरसुद्धा आपण आधार कार्ड बँक खात्याशी कसं लिंक करायचं आहे त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक दिलेलं आहे। त्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचा आधार बँकशी लिंक करू शकता। घर बसल्या तुम्ही ही प्रक्रिया करू शकता।